हा सुपारी देणारा पण तेवढा मोठाच असेल ना. आणि नाव समोर आलेलं आहे. नाव समोर आलेलं असताना पण कुठली कारवाई होत नाही त्यांच्यावर. परत संतोषदादा देशमुखांच्या प्रकरणात पण त्यांचं नाव आलं, त्यांचेच माणसं अटक झाले, तरी सरकार त्यांना पाठीशी घालण्याचं काम करत आहे. तर आमची जनसामान्यातून हीच भावना आहे की सरकार, महाराष्ट्राचं सरकार हे महाराष्ट्राच्या जनतेसाठी निवडून दिलेलं आहे. तुम्ही महाराष्ट्राचे कामगार आहात, तर तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेचं भलं बघितलं पाहिजे आणि गोरगरीब सामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावा. तुम्ही असल्या आरोपे, तुमचे ह्यांच्या काळात गुंडगिरी एवढी फोपावलेली आहे, ह्यांचे स्वतःचे पदाधिकारी पण एवढे गुंडगिरीने, नेते लोक ज्यांची नावं घेऊन की गुंडगिरीने सरळ सोट म्हणतात, तुला बघून घेतो. म्हणजे आज आपला महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलेला आहे हे पण यांनी बघितलं पाहिजे. आणि आमचीच जनसामान्याची हीच भावना आहे की कुणी, कुठल्याही समाजाचं नेतृत्व असू द्या, कुणी का असेना, जनसामान्यातला जो पुरोगामी विचाराचा चळवळीतला कार्यकर्ता असेल त्याच्यावर जर हल्ला होत असेल तर महाराष्ट्र सरकारने अशा गुन्हेगारांना कुठंही पाठीशी घालू नये. नाही तर जर एखाद्या वेळेस यांच्या विरोधात परत जर जनता चवताळून उठली तर या सरकारला देणं घेणं पडेल. तुम्ही काय सांगाल? संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील त्यांचा जो कट झालेला आहे, त्यामध्ये धनंजय मुंडे यांचं नाव पुढे आलेलं आहे. तर धनंजय मुंडे ॲक्च्युली कसं आहे, मनोजदादा जरांगे पाटील हे गोरगरिबांचं नेतृत्व, गोरगरीब मराठा समाजाचं तयार झालेलं नेतृत्व आहे. आणि त्यांचा एकच उद्देश आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, हा त्यांचा प्रमुख उद्देश आहे. ना की ते राजकीय कुठलं भाष्य करतात. आणि राजकारणात त्यांनी स्वतः सांगितलंय की माझा राजकारणात इंटरेस्ट नाही, माझ्या समाजाला न्याय मिळवून द्यायचा आहे. तर त्यामध्ये धनंजय मुंडे हा कसं आहे, बीडमध्ये अराजकता माजवणारा एक राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार आहे, ज्याला अजितदादा पवार यांनी आता सध्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी केलेली आहे. आणि घरची परिस्थिती बघितली तर करुणा मुंडे ह्या त्यांच्या पत्नी आहेत, त्यांनी सुद्धा त्यांना लाथाडलेला आहे. असा हा टाकून दिलेला आमदार आहे. तर तो एक मराठा समाजाचं जे नेतृत्व आहे त्याच्यावर तो आरोप करत, म्हणजे त्यांना कटकारस्थान करतोय. तर त्यानं हे समजून घ्यावं की 6 कोटी मराठा समाज मनोजदादांच्या मागं आहे. तर तो जर चौताळला तर त्याला बीडमधून तर सोडा, परळी बीड नाही तर महाराष्ट्र सोडून जावं लागेल. भैया, त्याने मनोजदादाने एक असं देखील सांगितलेलं आहे की मराठा समाजाला मी शांत केलेला आहे, त्याचे नार्कोटिक्स करा, त्याला पाठीशी घालू नका. नरेंद्र मोदी काय सांगा? आम्ही मराठा समाज पूर्ण आजपर्यंत दादांच्या पाठीमागं आहे आणि सतत दादांच्या आयुष्यभर पाठीमागं आहे, मोठ्या ठामपणे उभा आहे. तर जे दादांच्या